पावसाळ्यातही पाण्यासाठी टाहो, कळंबोली, रोडपालीत अपुऱ्या पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त। पावसाळा सुरू असतानाही पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, रोडपाली परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या प्रभागातच पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। कळंबोली आणि रोडपाली परिसरात अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असून शहराची दररोजची गरज सुमारे 32 MLD असताना प्रत्यक्षात केवळ 19 ते 22 MLD पाणी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे। रोडपाली सेक्टर 17 ते 20 तसेच कळंबोलीतील अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे। त्यामुळे रहिवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। पाणी टंचाईची दखल घेत उपमहापौर प्रमिला पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यात एका बाजूला पाणी साचत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। गिरीश जोशी, रोडपाली रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचा चेअरमन। आमच्या असोसिएशनमध्ये 100-125च्या वरती सोसायटीज रजिस्टर आहेत आणि आज आमच्याकडे 4 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न एकदम गंभीर आहे आणि याची जबाबदारी प्रशासनातला कुठला डिपार्टमेंट घेत नाही आहे। आज 4 महिन्यापासून इथे सगळे उंच इमारती आहेत, या टँकरवर अवलंबून आहेत आणि त्याच्यात पाणी खराब येतोय। प्रशासनाला विचारायला गेलो तर ते MGPवर ढकलतात, सिडको महानगरपालिकेवर ढकलते। बस हेच यांचं गोल उत्तरं आहेत, गोलमोल उत्तरं यांच्याकडे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।